नमस्कार. शिवशरणार्थ श्री स्वामी समर्थ. मी नेहा तेजस जंगम तुमचं वेदांत वास्तू आणि ज्योतिष मध्ये स्वागत करते. आजही आम्ही नवीन प्रश्नावली घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण झाडांविषयीची मुलाखत घेतली होती काकांसोबत. झाडांविषयी बोललेलो होतो. झाडं कोणत्या दिशेला कोणती लावावी, त्याचे फायदे तोटे हे सगळंच एकंदरीत पाहिलं होतं. ती व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितलीच असेल. त्यामध्ये आपला एक छोटा मुद्दा राहिला होता, जो की आताचा ट्रेंड आहे मनी प्लांट. तर तो मनी प्लांट जो आहे तो आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये ते झाड लावलं तर ते आपल्याला खरंच फायदेशीर आहे की नाही, आज आपण एक्झॅक्टली हाच क्वेश्चन घेऊन काकांकडे जाणार आहोत. काका, मनी प्लांट बद्दल तुम्ही सांगाल? सप्रेम शिवशरणात मी प्रल्हाद जंगम. आपण झाडांबद्दल वृक्षांबद्दल मागच्या व्हिडिओज मध्ये माहिती दिलेलीच आहे. पण बऱ्याच वेळेला बऱ्याचशा लोकांच्या घरी गेलं की आपल्याला बाटलीमध्ये कुंडीमध्ये असं झाड लावलेली दिसते. मनी प्लांट. मनी पैसा, पैशाचं झाड. मग बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आपण मनी प्लांट घरामध्ये लावलं की आपल्याकडे भरपूर पैसा येईल, सुबत्ता येईल, असं त्यांचं कसं. पण नेहा तसा प्रकार नाही. तो वेल आहे, ती फास लागायला नको. कोणत्याही वेल झाडाला विळखा घालणारी असते. एखाद्या मोठ्या वृक्षाला जर एखाद्या वेलीने गुरफाटलं ते झाड सुद्धा मरून जातं किंवा ते पूर्ण वाढ होत नाही, त्याला गुरफाटून टाकतो, फास लागतो. म्हणून मनी प्लांट पैसा न देता त्याचा वेध त्या दरवाज्यावर होतो. बऱ्याच वेळा लोक हे दरवाज्यावरच मनी प्लांटचं हे लावतात आणि म्हणूनच काही प्रॉब्लेम तिथेच क्रिएट होतं की मनी प्लांट हा घरामध्ये लावू नये. कृपा करून प्रेक्षक हो, मनी प्लांट घरात मनी न देता फास देईल म्हणून घरामध्ये मनी प्लांट लावू नये. ओके, मनी प्लांट बद्दल तुम्हाला आता समजलंच असेल. आता आपण एक दुसरा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे मी. आपण गेल्या व्हिडिओमध्ये वायव्य दिशेमधील मुख्य द्वार बघितलाच होता, तो असावा नसावा. आता आपण मुख्य प्रवेशद्वार बद्दल बोललोच आहोत, तर आपण वास्तूमध्ये प्रवेशच करूया. ओके ओके. आज आपण आपल्या वास्तूमधला लिव्हिंग एरिया जो आपण हॉल म्हणतो, त्या हॉलमध्ये आपण एंट्री केल्यानंतर जी येणारी समोरची वॉल आहे, भिंत आहे, त्याच्यावर कोणते ड्रॉइंग्स पाहिजे किंवा कोणत्या फ्रेम्स योग्य आहेत त्या वॉलवर, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण घरामध्ये आपल्या येतो त्यावेळेला बाहेरून काय विचार करत असतो, कामावर असतो, कष्ट करून येत असतो, टेन्शन येत असतो किंवा एखादी आनंदाची बातमी पण घेऊन येत असतो. पण घरामध्ये आल्या आल्या आपल्या डोळ्यासमोर काय दिसायला पाहिजे? प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एखाद्या कुठल्या तरी ईश्वरावर फेथ असतो, श्रद्धा असते. मग ते जर समोर आलं तर आता मी एखाद्याचं नाव, मी साईबाबांचं घेईन, मी स्वामींचं घेईन, मी शिवाचं घेईन, महादेवाचं नाव घेईन, शंभो करत मी मला तो प्रसन्नते, ऊर्जा निर्माण होते. आल्या आल्या आपल्याला आवडत्या देवतेचं जर पोस्टर समोर दिसलं तर आपलं थोडस रिलॅक्स होतं. किंवा आपण रस्त्यात चाललो, आपल्या ठेच जरी लागली तर आपण काय करतो, त्याचं नाव घेतो. आल्या आल्या कसं मस्त की त्या देवतेचं दर्शन व्हावं. पण काही लोकांना देव वगैरे एवढं न मानत असेल तर ते नेचर मानतील. एखादं छानशी गार्डन असावी, वॉटरफॉल साठी वेगळ्या जागा आहेत. आता तुमचा दरवाजा कुठे आहे आणि त्यावेळेला तुमचं मुख्य तोंड कुठे होतं त्यावर डिपेंड आहे. पण आतमध्ये हॉलमध्ये गेल्या गेल्या एखादं छानसं गार्डन दिसलं, छान असा रस्ता दिसतोय, फुलझाड दिसतात, तरी सुद्धा प्रसन्न होतं. थोडक्यात काय, इन शॉर्ट, घरामध्ये गेल्यानंतर ज्या दृश्याकडे बघून तुमचं मन प्रसन्न होईल ते पोस्टर, ते चित्र आपल्या घरामध्ये असावं. पण अशा चित्रांकडे बघून भयावह होईल. एखादं युद्धाचं आहे, एखादं हिंस्र शापद आहे, लढाई आहे, कसं म्हणजे हॉरर चित्र घरामध्ये असू नये. अशा वेळेला तिथे घरामध्ये दोष निर्माण होतात, मनामध्ये दोष निर्माण होतात. म्हणून मन प्रसन्न करणारीच दृश्य असावी. मध्येच तो एक प्रश्न विचारला, धबधबा वगैरे कुठं असावा, वॉटरफॉल. तर आपल्याला वास्तुशास्त्र काय सांगतं, तर कुठल्या दिशेमध्ये काय असावं? जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व, पृथ्वी तत्व. तर जलचं तत्व जे आहे ते बऱ्यापैकी उत्तर भागामध्ये, उत्तर ईशान्य असं भागामध्ये,
तर उत्तरेमध्ये जर तुम्ही धबधबा केल्यास किंवा उत्तरेच्या भिंतीवर लावल्यास तो धबधबाचं एनर्जी चांगली मिळेल. हम्म. पण धबधबा आता आजकाल धबधबे पण भरपूर प्रकारचे आलेत. तर धबधबा कसा पाहिजे, एक धार असलेला धबधबाचं लावलेलं चालतं किंवा तुम्ही कारंजे लावू शकता. अच्छा. तुम्हाला ज्याच्यातनं मनावर काम आहे, घरामध्ये गेल्यानंतर मन प्रसन्न व्हायला पाहिजे. हम्म. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धेचे कारण, आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला अशा प्रसन्न करणाऱ्या गोष्टी समोर यायलाच पाहिजे. मला अजून एक प्रश्न पडलाय. मी असं खूप घरांमध्ये गेल्यावर बघितलेलं आहे की धावते घोड्यांचे फ्रेम्स फ्रेम, वगैरे, तर बरोबर. ते योग्य हा, आहे? ते शनीचं कारकत्व आहे. आणि दुसरी गोष्ट की शनी पैसा असं त्याला ते रिलेटेड आहे. तर ते 7 घोडे वगैरे असं हा, असतात, असं. असे असलेले चांगलं चालतं. पण ते नेमक्या घराच्या कोणत्या भिंतीवर मग तेच लावावं, कोणत्या दिशेला हा, किंवा- बऱ्यापैकी ते फायनान्स आहे ना. आणि हा. घोड्याचं शनीचं कारकत्व आहे. हो. त्याच्यामुळे पैसा कुठून येतो आपल्याकडे, उत्तर येत ना पैसा, हा. तर तिकडे तोंड करून लावायला काहीच हरकत नाही. अच्छा, म्हणजे त्या दिशेला घोड्याचं ते तोंड, योग्य आहे. हा. पण 7.5 आहे किंवा काहीतरी शनीचा प्रकोप आहे, ते पत्रिका बघून ते ठरवलं जाईल. तर बाकीच्या अशा काही घोडे बिडे लावण्यापेक्षा साध्या चांगल्या आनंदी तजवेरी लावाव्यात. अच्छा, ते म्हणजे निसर्ग Nature, जेवढं निसर्ग. तुम्हाला जवळ, निसर्गातच सगळं आहे. हो. पंचतत्व आहे ना आपले, पंचतत्वातलंच असायला पाहिजे. पण काही वेळेला घोड्याचे नाल लावतात दरवाजाच्या वरती. हो. ते घोड्यांना पण महत्वाचं आहे ना, असं नाही. पण ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. तुझा प्रश्न बरोबर आहे की घोड्याचे पोस्टर असतील तर लावावे का, तर लावायला काहीच हरकत नाही. प्रेक्षक असे जर तुम्हाला मिळाले आणि त्याच्याबद्दल डीप माहिती घेतली तर तुम्ही ते लावू शकताय. पण योग्य दिशा बघून योग्य तुम्ही दिशा, लावा, जेणेकरून हा. त्याचे उलट फायदे तो तोटे घोडे नाही व्हायला. उधळलेले असले पाहिजे. आता उधळण्याचे 2 प्रकार आहेत. तो कोणी हाकलून असे मारून जर हाकले ते उधळतात किंवा आनंदाने. आता बैल वगैरे बघा खूप आनंदित झाले की ते शिंग लावून माती करतात हो. किंवा राग आल्यानंतर सुद्धा करतात. पण ते सिच्युएशन कशी आहे कशी आहे? त्याच्यावर ते डिपेंड पडतं की उधळलेला आहे की शांत आहे. म्हणून घोड्यांचे पोस्टर्स घरात लावायला काही हरकत नाही, पण ते बघून लावा. किंवा धबधबे, एक धारेचा धबधबा लावा. त्यावेळेला पण घड्याळांबद्दल मला वाटतं मी सांगितले का, घड्याळ कुठल्या दिशेला असावं. नाही, आपण आता मुख्य आता प्रवेशद्वारामध्ये entry केली. शिरलोच आहे घरामध्ये, त्यामुळे आपण हळूहळू त्या गोष्टींकडे पण जाऊच. हा, बरोबर आहे. पुढच्या वेळेला आपण घड्याळ कुठे असावी, टीव्ही कुठे असावा, सिटिंग अरेंजमेंट कुठे असावी, आणि की तुझे काय प्रश्न हो, असेल तर नक्कीच. बिनधास्त तू हे कर. आपण जेवढं बेस्ट आहे तेवढं आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू प्रयत्न प्रेक्षक. करत आहे. आज आपण वास्तूमधल्या आपल्या लिव्हिंग एरियामध्ये प्रवेश केलेलाच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून घरामध्ये शिरणार आहोत. त्या ठिकाणी त्या दिशेमध्ये कोणत्या वस्तू कशा हव्यात, जसं की आता आपल्या बेडरूम्स मध्ये आपले फॅमिली फोटो पाहिजेत, नाही पाहिजेत, तर ते कुठल्या दिशेला पाहिजेत ते सुद्धा आपण बरोबर बघूच. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की लिहून पाठवा. तुमच्या काही समस्या असेल त्या सुद्धा लिहून पाठवायला विसरू नका, आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.